त्यात सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक्सपायरी डेट. एक्सपायरी डेट जवळ असेल तर स्वस्त आहे म्हणून घेऊ नका. आपण ते लगेच खाणार आहोत का की काही दिवस कपाटात राहणार आहे हे सुद्धा विचार करून मग ते घ्या. दुसरी गोष्ट इन्ग्रेडियंट लिस्ट. हे थोडं कंटाळवाणं वाटतं, पण तिथेच तर खरी माहिती असते. पहिल्या 2-3 इन्ग्रेडियंट्समध्ये जर साखर असेल तर तुम्ही नक्कीच सावध होण्याची गरज आहे. कारण सगळ्यात पहिलं जे इन्ग्रेडियंटचं नाव असतं ना, तो मुख्य घटक असतो त्या पदार्थाचा आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात ती गोष्ट वापरली गेलेली असते. अजून एक बघायचं ते म्हणजे हेल्दी असा मोठा शब्द. लो फॅट, शुगर फ्री, हाय प्रोटीन, हेल्दी हे शब्द बघताना खूप आकर्षक वाटतात. पण बहुतेक वेळा हे हेल्दी म्हणून विकले जाणारे पदार्थ त्यांच्या रिफाईंड भावंडांपेक्षा फार काही वेगळे नसतात. मी काही यातली एक्सपर्ट नाहीये, पण ह्या गोष्टींबद्दल माहिती देणारे भरपूर चॅनल्स यूट्यूबवर आहेत. मी पण ह्याविषयी बरंचसं कंटेंट बघितलेलं आहे, त्यामुळे तिथे तुम्हाला नक्कीच जास्त माहिती ह्याविषयी मिळेल. पॅकेज फूड अगदीच वाईट नाही, ते पूर्ण टाळणं तर आपल्याला शक्य नाही, पण आपल्याला ते फक्त सोय म्हणून वापरायचंय. घरचं साधं अन्न शक्य तेवढं ठेवा आणि बाहेरचं पॅकेटचं अन्न थोडं विचारपूर्वक आणि ओकेजनली घेऊ शकता. तुमचा निर्णय तुमच्याच नाही तर सगळ्या घराच्या आरोग्यावर परिणाम करतो. चौथी चूक आहे पाण्याची आठवण नसणं आणि तहान लागल्यावर थेट गोड कोल्ड ड्रिंक असं काहीतरी पिणं. दिवसभर कामात असताना पाणी पिण्याची आपल्याला आठवण सुद्धा होत नाही. आपण इतके व्यस्त असतो की तहान लागल्याशिवाय पाणी पिलं जात नाही. जेव्हा खरंच तहान लागते ना, तेव्हा शरीर आधीच डिहायड्रेटेड झालेलं असतं आणि मग तहान भागवण्यासाठी आपण पटकन थंडगार गोड सरबत, पॅकेज ज्यूस किंवा सोडा, कोल्ड्रिंक हे पितो. ह्या गोष्टी तात्पुरती एनर्जी देतात, पण ते आपल्या शरीराला आतून कोरडं करतात.